नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 10 ऑगस्ट 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन। चला तर जी आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती आपण पाहू शकतो। न्यूज अशी आहे, सरकारमध्ये खाजगी कंपन्यांमार्फतच कर्मचारी भरती। मग या ठिकाणी जे केंद्र सरकार असेल किंवा जे काही राज्य सरकार आहेत, ही जी सरकारे आहेत ती खाजगी कंपन्यांमार्फत जे काही सरकारी किंवा निमसरकारी कार्यालय आहेत किंवा संस्था आहेत त्या संस्थांमध्ये कंत्राटी स्तरावर जी नोकर भरती आहे ती भरती या ठिकाणी करत आहे। या मागचे मुख्य कारण म्हणजे जे काही शासन आहे, शासनावर जो काही खर्च वाढत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा, तो खर्च कमी करणे आणि जो काही खर्च या ठिकाणी कमी झाला आहे परिणामी या ठिकाणी सरकारचे जे काही उत्पन्न वाढेल, वाढलेले उत्पन्न इतर महत्त्वपूर्ण जे काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांमध्ये ते वाढलेले उत्पन्न या ठिकाणी वापरता येईल आणि यातूनच जे आर्थिक विकास आहे, आर्थिक विकासासाठी आवश्यक लागणारा जो काही निधी आहे तो निधी या ठिकाणी उभा राहील, अशा प्रकारची एक धारणा या ठिकाणी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो या सरकारामध्ये आहे। मग या ठिकाणी जे काही कामगार विभाग आहे, कामगार विभागाने या संबंधी परिपत्रक जाहीर केले आहे। मग या ठिकाणी जे कंत्राटी स्तरावर कामगारांची भरती केली जाते ती भरती करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारचा वेतनावर होणारा जो काही खर्च आहे तो खर्च या ठिकाणी कमी करणे हा या ठिकाणी आपल्याला सरकारचा दिसतो। पुढची न्यूज अशी आहे, पंतप्रधानांसाठीच आग्रह का? जसे की तुम्हाला माहीत आहे की जी भारताची लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये सध्या अविश्वास ठराव मांडला जात आहे आणि त्यासंबंधी सरकार आणि जे काही विरोधक आहेत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला दिसत आहेत। आज म्हणजे दिनांक 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे काही आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत, जो काही अविश्वास ठराव विरोधी पक्षांनी मांडला आहे त्याला आज उत्तर देणार आहेत। इन डिटेलमध्ये येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण अविश्वास ठराव म्हणजे काय व त्यासंबंधी जी काही आपली राजघटना आहे त्या राजघटनेमध्ये कोणकोणते कलम समाविष्ट आहेत याची माहिती इन डिटेलमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत। या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वपूर्ण जे पॉईंट आहे ते पॉईंट म्हणजे या ठिकाणी जो मणिपूर आहे, मणिपूरच्या मॅप तुम्हाला माहिती असलं पाहिजे। मणिपूरची जी काही पोझिशन आहे ती पोझिशन या ठिकाणी तुम्हाला माहिती असली पाहिजे। त्याचबरोबर मणिपूरमधील कुकी आदिवासी जमात आणि मेथी जमात या दोन जमाती खूप न्यूजमध्ये आहेत। या जमातीविषयी, या समाजाच्या लोकांविषयी तुम्हाला माहिती असलं पाहिजे। यामध्ये त्यांची जी वेशभूषा आहे वगैरे वगैरे, कारण मागच्या काही प्रश्नांमध्ये आयोगाने विचारलं होतं, एक पिक्चर दिली होती आणि ती पिक्चरमध्ये जी व्यक्ती जे विशिष्ट पोशाख परिधान करून आहे ती व्यक्ती कोणत्या समाजाची आहे, कोणत्या आदिवासी जमातीची आहे, अशा प्रकारचा तो क्वेश्चन होता। मग या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आयोग तशा प्रकारचा क्वेश्चन विचारू शकतं। यासाठी आपणास त्या ठिकाणी जो कुकी समाज आहे किंवा जो मेथी समाज आहे यांच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढच्या स्लाइडमध्ये आपण या ठिकाणी माझी माती माझा देश हे जे अभियान आहे आता केंद्र सरकारकडून ग्राम स्तरावर चालवले जाणार आहे। या ठिकाणी माझी माती माझा देश, ज्याला की हिंदीमध्ये मेरी माटी मेरा देश अभियान असे म्हटले जाते, हे जे अभियान आहे या अभियानामार्फत देशामधील जे काही शहीद आहेत, ज्या सैनिकांनी देशाच्या संरक्षणाखातर स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, अशा शहीदांचे स्मारक या ठिकाणी आता गावागावामध्ये लावले जाणार आहेत। मग या ठिकाणी जर आपण इन डिटेलमध्ये पाहितलं तर हे जे
माझी माती माझा देश हे जे अभियान आहे आणि त्या अभियानाअंतर्गत जे काही फलक ग्रामस्तरावर लावले जाणार आहेत ते फलक लावण्याचे काम मनरेगाकडून केले जाणार आहे। मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना। या योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे काही शिलाफलक आहे ते शिलाफलक प्रत्येक गावामध्ये लावले जाईल आणि या ठिकाणी काही सेल्फी पॉइंट ही ओपन ठेवले जातील। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती आहे ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या संदर्भात। न्यूज अशी आहे, ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांचे निधन। या न्यूजमध्ये आपणासाठी 2 ते 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत। सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आहे की जे हरी नरके आहेत ते समता परिषदेचे उपाध्यक्ष आहेत। हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे, त्यांनी जी काही पुस्तके लिहिली आहेत त्या पुस्तकाविषयी या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। त्यांची प्रसिद्ध पुस्तके ज्यामध्ये महात्मा फुले शोधाच्या नवीन वाटा हे एक पुस्तक आहे आणि नंबर 2चे बुक जे की त्यांचे प्रसिद्ध झाले ते आहे महात्मा फुले यांची बदनामी एक सत्य शोधन। मग अशा प्रकारे या ठिकाणी आयोग क्वेश्चन विचारू शकतं की महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा महात्मा फुले यांची बदनामी एक सत्य शोधन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। या ठिकाणी जे काही आपले उत्तर आहे ते प्राध्यापक हरी नरके असे असेल। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढच्या स्लाइडमध्ये 2 न्यूज आहेत। एक न्यूज आहे गहू तांदूळ खुल्या बाजारात। मग या ठिकाणी जे केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारने आता खुल्या बाजारपेठेमध्ये गहू आणि तांदळाचा पुरवठा केला आहे। याचा मागचे मुख्य कारण म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल की मागच्या काही दिवसामध्ये भाजीपाला असेल किंवा जे काही अन्नधान्य आहे, अन्नधान्य यांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत। मग या ठिकाणी त्या ज्या वाढणाऱ्या किमती आहेत त्या नियंत्रणात राहाव्या यासाठी जे काही गहू आणि तांदूळ आहे यांचा पुरवठा खुल्या बाजारामध्ये केंद्र सरकार करणार आहे। मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की जर केंद्र सरकारने खुल्या बाजारामध्ये गहू आणि तांदूळ यांचा पुरवठा केला तर ज्या काही किंमत आहे त्या किमती वाढणाऱ्या कशा प्रकारे नियंत्रणात येतील। तर या ठिकाणी पहा, जे केंद्र सरकारचे भारतीय अन्न महामंडळ आहे या भारतीय अन्न महामंडळाकडून मोठ्या प्रमाणावर गहू तांदूळ अशा प्रकारचे जे काही अन्नधान्य आहे त्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा केलेला असतो। मग हा जो साठा आहे केंद्र सरकार वेळोवेळी तो खुल्या बाजारामध्ये खुला करत असते। जेव्हा बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर एखाद्या वस्तूंचा पुरवठा होतो तेव्हा त्या वस्तूची जी काही मागणी आहे ती मागणी ॲज इट इज जर राहिली म्हणजे आहे तेवढी जर वस्तूची मागणी राहिली तर निश्चितच वस्तूचा जास्त पुरवठा झाल्याने जी काही किंमत वाढ आहे ती किंमत वाढ कमी तरी होईल किंवा आहे त्याच लेवलवर आहे त्याच पातळीवरती आपणाला दिसेल। हा अर्थशास्त्राचा या ठिकाणी नियम आहे। मग तो नियम ध्यानात धरूनच सरकारने या ठिकाणी खुल्या बाजारामध्ये गहू आणि तांदूळ या महत्त्वपूर्ण अन्नधान्य पिकांची खुल्या बाजारामध्ये पुरवठा केलेला आहे। दुसरी न्यूज या ठिकाणी राज्यात एक समान प्रमाणभूत क्षेत्र अशा प्रकारची न्यूज आहे। त्या ठिकाणी पहा, पूर्वी जर एखाद्या व्यक्तीला ग्रामीण भागामध्ये जमीन घ्यायची असेल तर त्या व्यक्तीला एकूण 40 गुंठे म्हणजे 1 एकर जमीन घ्यावी लागत असेल। 1 एकरपेक्षा कमी जमीन ती व्यक्ती खरेदी करू शकत नव्हती। जर ती जमीन बागायती प्रकारची असेल तर कमीत कमी 11 गुंठे म्हणजे 1 एकरच्या 1/4 हिस्सा या ठिकाणी त्या व्यक्तीला खरेदी करावा लागत होता। म्हणजे याच्या मागचे मुख्य कारण काय आहे तर जे काही जमिनीचं होणारं तुकडीकरण आहे ते तुकडीकरण थांबले पाहिजे यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। मग सरकारने या ठिकाणी आता नवीन सुधारणा केली आहे। जी जिरायती प्रकारची जमीन आहे, जिरायती प्रकारची जमीन म्हणजे अशी जमीन जी की
पावसावर अवलंबून आहे, ज्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नाही त्या जमिनीला आपण जिरायतीची जमीन म्हणतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला जिरायतीची जमीन खरेदी करायची असेल तर त्या व्यक्तीला कमीत कमी 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर जमीन या ठिकाणी खरेदी करावी लागेल. 20 गुंठ्यापेक्षा कमी जमीन ती व्यक्ती खरेदी करू शकत नाही. जर ती जमीन बागायती स्वरूपाची असेल तर या ठिकाणी कमीत कमी 10 गुंठे जमीन या ठिकाणी त्या व्यक्तीला खरेदी करावी लागेल. तेव्हाच या ठिकाणी तो जो व्यवहार आहे खरेदी विक्रीचा तो व्यवहार या ठिकाणी होऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, जी काही जमीन खरेदी आहे त्या जमीन खरेदीमध्ये या पुढील घटकांचा या ठिकाणी समावेश होतो. चलूया पुढच्या न्यूजकडे. मंत्रालयात आजपासून दररोज शिवरायांच्या विचारांचे स्मरण. त्या ठिकाणी जे काही महाराष्ट्र शासनाचे जे काही मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये आजपासून म्हणजे 10 ऑगस्ट पासून रोज जे काही शिवाजी महाराज आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे स्मरण व्हावे, यांच्या विचारांची माहिती आपल्या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना व्हावी यासाठी मंत्रालयात तशा प्रकारची एक ध्वनिफीत चालवली जाणार आहे. तर यामागचे मुख्य कारण काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याचा जो काही शिवराज्याभिषेक केला तो जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे त्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. मग या ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांच्यातर्फे जे आपलं मंत्रिमंडळ आहे किंवा आपले जे मंत्रालय आहे, मंत्रालयाची जी काही इमारत आहे त्या इमारतीमध्ये शिवाजी महाराजांचे जे काही शौर्य आहे, शिवाजी महाराजांचे कार्य असेल आणि शिवाजी महाराजांचे जे काही स्फूर्तिदायक विचार आहेत त्या विचारांची या ठिकाणी ध्वनिफीत प्रत्येक दिवशी मंत्रालयामध्ये चालवली जाईल. याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या प्रेरक विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हा या ठिकाणचा मुख्य उद्देश असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला छत्रपती शिवाजी महाराजाविषयी एक विशेष टपाल तिकीट ही या ठिकाणी काढले जाणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, दिनांक 10 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुमचे जे विचार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला आपल्या मित्रांसोबत किंवा जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आपल्याला शेअरही करायचं आहे. आणि त्याचबरोबर न विसरता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.